सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचाराल, त्यांच्या विरोधात बोलाल तर अडचणीत याल. अशी गंभीर परिस्थिती राज्यात आणि देशात निर्माण झाल्याचा आरोप वारंवार करण्यात येतोय. याचं ताजं उदाहरण म्हणजे नाशिकमधील बोंधूबाबा अशोक खरात प्रकरणात परभणीतील प्रसिद्ध शिक्षक विठ्ठल कांगणे यांनी एक व्हिडिओ शेअर करत सरकारची पोलखोल केली होती. त्याचा परिणाम असा झाला की त्यांचं इंस्टाग्राम अकाउंटच बंद करण्यात आलं. तर दुसरीकडे अशाच एका प्रकरणाची चर्चा देशभरात रंगली आहे. आंबेडकरवादी युट्यूबर आणि मुक्त पत्रकार मुकेश मोहन यांच्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तब्बल 50 कोटींच्या मानहानीचा दावा ठोकलाय. मुकेश मोहन यांनी अलीकडेच द कॅरवान या मासिकातील लेखावर आधारित व्हिडिओ तयार केला होता. या व्हिडिओमध्ये भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या बीप एक्सपोर्टशी संबंधित कंपनीचा उल्लेख करण्यात आला होता. व्हिडिओनंतर संतप्त झालेल्या गडकरींनी मुकेश मोहन यांना थेट 50 कोटींच्या मानहानीची नोटीस पाठवली. तसंच या प्रकरणी नागपूर सायबर पोलिसात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी मुकेश मोहन यांचा मोबाईल देखील जप्त केल्याची माहिती समोर येते. या संपूर्ण घटनेवर आता देशभरातून संताप व्यक्त केला जातोय. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनीही तीव्र शब्दात सरकारवर हल्ला चढवलाय. दरम्यान या कारवाईनंतर मुकेश मोहन यांनी हे प्रकरण अचानक 50 कोटींच्या मानहानीच्या दाव्यापर्यंत आणि एफआयआर पर्यंत कसं पोहोचलं याचा नेमकं सत्य सांगितलंय. एकूणच हे सगळं प्रकरण काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. मंडळी, 28 फेब्रुवारीला द कॅरबन या मासिकातून एक धक्कादायक तपास अहवालात प्रकाशित झाला होता. शीर्षक होतं, नागपूरचे बीप गोमांस कंपनी गडकरींच्या व्यावसायिक साम्राज्यात गुंतली. आता या अहवालातील मुख्य दावे काय होते ते आधी आपण जाणून घेऊयात. तर या अहवालात रॅम्बल अग्रो अँड फूड्स या गोमांस निर्यात करणाऱ्या कंपनीचे गडकरी कुटुंबाशी व्यावसायिक संबंध दाखवण्यात आले होते. नितीन गडकरींच्या उद्योग साम्राज्याची मुख्य कंपनी सिॲन्ड ॲग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीचे रॅम्बल ॲग्रो कंपनीशी संबंध असल्याचा दावा करण्यात आला होता. नितीन गडकरी यांचा मुलगा निखिल गडकरी हा सिॲन्ड ॲग्रो कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक आहे. रॅम्बल ॲग्रो कंपनीतील अनेक भागधारकांना आणि संचालकांना नितीन गडकरी कुटुंबाच्या पाठिंब्याने चालणाऱ्या कंपन्यांकडून निधी पुरवला गेला होता. रॅम्बल ॲग्रो कंपनीला नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांच्या अध्यक्षतेखालील समृद्धी सहकारी बँकेकडूनही मोठं कर्ज मिळालं होतं. रॅम्बलचे व्यवस्थापकीय संचालक महेश कुमार पिल्लई हे पूर्वी गडकरी समूहाशी संबंधित कंपनी सियाल कॅपिटलचे संचालक होते. मंडळी, हे प्रमुख दावे द कॅरवान या मासिकातील अहवालात करण्यात आले होते, ज्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवर प्रचंड टीका होती. दरम्यान द कॅरवानच्या तपास अहवालावर किंवा त्यात जे मुद्दे मांडले होते त्यावर आधारित असलेला व्हिडिओ मुकेश मोहन यांनी तयार केला होता. नंतर हा व्हिडिओ सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. आता द कॅरवानच्या मूळ अहवालावर गडकरींनी काय आक्षेप घेतला याची माहिती अजूनपर्यंत समोर आलेली नाहीये. पण मुकेश मोहन यांच्यासारख्या एका सामान्य युट्यूबरवर जे सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारतात त्यांच्यावर मात्र कारवाई झाली. गडकरींनी थेट 50 कोटी रुपयांच्या मानहानीची नोटीस त्यांना पाठवली, ज्यातून 50 कोटींची नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे. तसंच 24 तासांच्या आत सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून व्हिडिओ काढण्याचा आदेश सुद्धा देण्यात आलाय आणि आदेश न पाळल्यास कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आलाय. आता यावर मुकेश मोहन यांची प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली असून अजूनपर्यंत एफआयआरची प्रत मिळाली नसल्याचं सांगितलंय. मला कायदेशीर छळाचा सामना करावा लागत असून द कॅरवानच्या बीप रिपोर्ट व्हिडिओबद्दल 50 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस मिळाली आहे. तर दुसरीकडे त्याच व्हिडिओसाठी दाखल फौजदारी गुन्ह्यासंदर्भात नागपूर पोलीस छळ करत आहेत असं मुकेश मोहन म्हणालेत. त्यांनी पुढे असंही स्पष्ट केलंय की त्यांनी 2021 मध्ये मामाच्या मुलाचा म्हणजेच घनश्याम नोलियाचा मोबाईल नंबर वापरून इंस्टाग्राम अकाउंट तयार केलं होतं. त्यामुळे नागपूर शहर पोलिसांनी नोटीस पाठवून त्याला समन्स बजावले आहेत. त्याचा सुद्धा मोबाईल जप्त करण्यासाठी मागितलाय. पहिल्यांदा पोलिसांकडून माझ्या मामाच्या मुलाला ही नोटीस मिळाली, म्हणून आम्ही दोघेही पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी एकत्र गेलो. कारण मला शंका होती की मामाचा मुलगा सरकारी नोकरीत असल्यानं पोलीस त्याला त्रास देतील, म्हणून मी त्याच्यासोबत गेलो. पण नंतर मला कळालं की माझ्या विरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल झाला असून तो मी पोस्ट केलेल्या बीप व्हिडिओ संदर्भात आहे. मंडळी, पोलिसांच्या कारवाई संदर्भात मुकेश मोहन यांनी अशी माहिती दिल्यानंतर त्यांची एक्सवरील एक पोस्ट आता चर्चेत आली आहे, ज्यात त्यांनी हे प्रकरण अचानक 50 कोटींच्या मानहानीच्या दाव्यापर्यंत आणि एफआयआर पर्यंत कसं पोहोचलं ते सांगितलंय. 27 मार्चला रात्री 1 वाजता त्यांनी हे ट्विट केलं.
ज्यात ते म्हणतायत, की आठवतंय का? गेल्या वर्षी जेव्हा गडकरी इथेनॉलचा प्रचार करत होते, त्यावेळी गडकरींच्या पी-आर टीमनं मला ईमेल करून सांगितलं, की इथेनॉलचे फायदे अधोरेखित करणारा एक व्हिडिओ बनवा आणि तुम्हाला इतर इन्फ्लुएन्सरप्रमाणे पैसे मिळतील. इथेनॉलवर पैसे देऊन व्हिडिओ बनवण्याऐवजी मी एका व्हिडिओद्वारे लोकांना कळवलं, की गडकरी इथेनॉलचा प्रचार करण्यासाठी इन्फ्लुएन्सर्सना पैसे देत आहेत. बघा, ते मलाही पैसे देत होते. तो व्हिडिओ सोशल मीडियावर 2.5 ते 3 कोटी लोकांनी पाहिला. एका विरोधी पक्षाच्या नेत्यानं तो शेअर केला. त्या व्हिडिओनंतर गडकरींनी आज तकच्या व्यासपीठावर सांगितलं, की त्यांची आणि इथेनॉलची बदनामी करण्यासाठी पैसे देऊन व्हिडिओ बनवले जात आहेत. त्यांच्या टीमनं ईमेलमध्ये देऊ केलेले पैसे आणि त्यांनी माझ्याशी केलेली चॅट माझ्याकडे आहे. अशा परिस्थितीत ते त्या व्हिडिओसाठी माझ्यावर एफ-आय-आर किंवा मानहानीचा खटला दाखल करू शकले नाहीत. त्यामुळेच ते संधीच्या शोधात होते. आता मी नितीन गडकरींच्या कुटुंबाच्या बीप व्यवसायातील सहभागाबद्दलच्या द कॅरेबनच्या अहवालाचा हवाला देत एक व्हिडिओ बनवला. तेव्हा ती संधी चालून आली. आता सूड मोहीम सुरू झाली आहे आणि ही सूड मोहीम राबवणारे नितीन गडकरी आहेत. असं ट्विट मुकेश मोहन यांनी केलंय. आता या प्रकरणावरून नागरिकांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिवसेंदिवस धोक्यात येत असल्याची चर्चा रंगली आहे. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सरकारचा तीव्र शब्दात निषेध केलाय. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलंय, मी आंबेडकरवादी युट्यूबर मुकेश मोहन यांच्याशी फोनवर बोललोय. सरकार विरोधात बोलणाऱ्यांना धमक्या देण्याच्या आणि त्यांची सोशल मीडिया खाती बंद करण्याच्या घटना देशभरात सुरू आहेत. आम्ही सरकारचा निषेध करतो आणि आम्ही सर्व मुकेश मोहन यांच्या पाठीशी उभे असल्याची प्रतिक्रिया आंबेडकरांनी दिली आहे. बाकी या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा.